नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा आपण काय करत आहोत, प्रश्नपत्रिका घेत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे। आता आपल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे आपण जे प्रश्नांचा समावेश करत आहोत हे प्रश्न कोणते आहेत तर जी तलाठी भरती झाली होती 2019 ला, म्हणजे 2019 ला जे तलाठी भरतीचे पेपर झाले होते त्यामध्ये आलेले प्रश्न आपण जशाच्या तशा घेत आहोत। लक्षात येतंय, म्हणजे जे पेपरला प्रश्न आले होते तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत। का घेत आहोत तर तुम्हाला माहिती आहे कमीत कमी 50% प्रश्न हे काय असतात मित्रांनो, रिपीट असतात। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं असतं, अभ्यास करण्या अगोदर सर्वात प्रथम जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतात ना, ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्हाला काय करायचे असतात, तोंडपाठ करायचे असतात। ओके, मग या ठिकाणी पहा, तुमचा जास्त वेळ घेणार नाही। आजचा आपला व्हिडिओ क्रमांक किती आहे, 5 आहे। म्हणजेच या अगोदरचे तुम्हाला काय करायचे, आपले 4 व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत, कारण ते सुद्धा काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। आता आपण पहा, याच्या अगोदर काय केलेलं आहे, विज्ञान विषयाचा एक व्हिडिओ घेतलेला, त्याच्यामध्ये आपण विज्ञानावरती आलेले सगळे प्रश्न कव्हर केले आहेत। त्याच्यानंतर भूगोलावरती आलेले सगळे प्रश्न आपण कव्हर केले आहेत। आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्रावरती जेवढे प्रश्न आले होते तलाठी भरती 2019 ला, ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत। ओके, मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न काय प्रश्न विचारला होता पहा, या ठिकाणी पहा, मूलभूत अधिकाराबद्दल खालील घटनांचे क्रमाने नियोजन करा, अगदी लवकरात लवकर प्रारंभ करा। आता या ठिकाणी काय होतं पहा, जे ऑनलाईन पेपर असतात ना ते काय असतात, प्रश्न खरा अगोदर इंग्लिशमध्ये काढलेला असतो आणि त्याचं ट्रान्सलेट नंतर मराठी भाषेमध्ये केलेलं असतं। ओके, त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेस याचे अर्थ लागताना काय होतं, आपल्याला लवकर याचे अर्थ लागत नाहीत, की याच्यामध्ये विचारले का हे लवकर आपल्याला अर्थ लागत नाहीत। परंतु काही करायचं नाही, घाबरायचं नाही। जर तुम्हाला कुठं प्रश्नामध्ये कन्फ्युजन वाटलं तर सरळ काय करायचं, परीक्षेमध्ये इंग्लिशमधून पण प्रश्न दिलेला असतो, प्रश्न इंग्लिशमधून वाचून घ्यायचा। ओके, मग या ठिकाणी पहा, आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला समजा थोडक्यात जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी 4 घटना दिल्यात। काय दिल्यात, एकूण 4 घटना दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या 4 घटनांचा क्रम लावायला सांगितलेला आहे। मग कोणत्या 4 घटना दिल्यात पहा, ए दिली आपल्याला नेहरू आयोग, बी दिली संविधान सभेची प्रथम बैठक, तिसरी काय दिली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेद्वारे मानवाधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा दत्तक घेणे, आणि चौथी घटना दिली रौलेट ऍक्ट। आणि या घटना दिल्यानंतर आपल्याला खाली पुन्हा ऑप्शन दिलेत, म्हणजे आपल्याला यांचा काय करायचं, आपल्याला या 4 घटनांचा क्रम लावायचा आहे। मग हा क्रम लावण्यासाठी तुमचा डीपली अभ्यास पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे नेहरू आयोग कधीचा होता तर 1928 चा होता। ओके, संविधान सभेची प्रथम बैठक कधी झाली होती, 1946 ला झाली होती। त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकारांचा जाहीरनामा कधी स्वीकारला होता, 1948 ला स्वीकारला होता। आणि रौलेट ऍक्ट कधी मंजूर करण्यात आला होता तर तो 1919 चा रौलेट ऍक्ट होता। मग आता याच्यामध्ये पहा, आपल्याकडे 4 घटना आहेत, 4ही घटनांचं आपल्याला वर्ष माहिती आहे, कोणती घटना कोणत्या वर्षी झाली होती हे आपल्याला काय या ठिकाणी माहिती आहे। मग माहिती आहे ना, तर काय पहिली घटना कधी झाली होती पहा, 1919, काय 1919 ला पहिली घटना आहे। मग या ठिकाणी काय येईल, आपलं पहिलं डी येईल। त्याच्यानंतर काय पहा, दुसरी घटना कोणती याच्यात, ही घटना दुसरी आहे 1928 ची। 1928 ची कोणती घटना आहे तर नेहरू आयोग आहे। ओके, मग या ठिकाणी काय येईल, डी ए। त्याच्यानंतर काय पहा, 1946 म्हणजे डी ए बी, आणि तिसरा आपला राहिलेला पर्याय 1948 म्हणजे डी, म्हणजे डी ए बी सी हे आपलं उत्तर असणार आहे। मग डी ए बी सी आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिलंय पहा, ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आपल्याला दिलेलं आहे डी ए बी सी। लक्षात आलं। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर तुम्ही विज्ञानचे प्रश्न तुम्ही पाहिले असेल व्हिडिओ, भूगोलचे प्रश्न पाहिले असतील तर ते प्रश्न तुलनेने काय होते, सोपे होते। काय होते, थोडे प्रश्न तुलनेने सोपे होते। परंतु जे प्रश्न राज्यशास्त्रावरती जे प्रश्न आलेले आहेत ना, या प्रश्नांचा जो पॅटर्न आहे ना, थोडा वेगळा पॅटर्न आहे। थोडा वेगळा म्हणजे कसा, जसा एमपीएससी प्रश्न विचारते की आपल्याला काय आहे, बऱ्याच ठिकाणी 2 वाक्य देते किंवा अशा प्रकारे क्रम लावायला देते किंवा जोड्या लावायला देते, अशा प्रकारचे प्रश्न काय राज्यशास्त्रामध्ये जास्त विचारलेले आहेत। ओके, मग आपल्याला काय घाबरायचं नाही, तुम्हाला जर तुमचा अभ्यास परफेक्ट असेल ना तर असे प्रश्न तुमचे काय होतात, ऑटोमॅटिकली सुटतात। ओके, मग यासाठी फक्त तुम्हाला माहिती पाहिजे। पहा, आता या काही गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। नेहरू आयोग कधी होता, 1928 ला होता। संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती, हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। विशेषतः तारीख सुद्धा लक्षात ठेवायचं, किती, 9 डिसेंबर 1946 ला काय झाली होती, संविधान सभेची प्रथम बैठक झाली होती, म्हणजे संविधान सभेची पहिली बैठक झाली होती। संयुक्त राष्ट्रसंघाने काय केलं होता,
मानवाधिकारांचा जाहीरनामा 1948ला स्वीकारला होता. आणि जागतिक मानवाधिकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, हा याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर 10 डिसेंबर हा काय जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. रौलट ऍक्ट कधी करण्यात आला होता, 1919ला. या रौलट ऍक्टलाच दुसरं नाव दिलेलं आहे आपण काळा कायदा. कोणता कायदा, भारतीय लोक याला काय म्हणायचे, काळा कायदा म्हणायचे. हे पण लक्षात ठेवायचं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, खूप सोपा प्रश्न आहे. काय विचारलाय, भारतीय संविधानाचे मुख्य आर्किटेक्ट कोण होते. आता मी तुम्हाला काय सांगितलं, हे जे प्रश्न आहेत ना हे काय होतात, इंग्लिश प्रश्नाचं काय असतं, फक्त ट्रान्सलेट केलेलं असतंय. मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग शिल्पकार कोण होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, म्हणजेच डॉक्टर BR आंबेडकर होते. ओके, मग या ठिकाणी पहा, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे की भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री कोण होते, असा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री कोण होते, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याचबरोबर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते. ओके, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा काही वृत्तपत्र चालू केली होती. त्याच्यामध्ये पहा कोणते होते, मूकनायक होतं, बहिष्कृत भारत होतं, जनता आणि समता ही वृत्तपत्र काय होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती. चारही वृत्तपत्र काय खूप महत्वाचे आहेत. विशेषतः ही दोन यांच्यावरती काय वारंवार प्रश्न विचारला जातो. ओके, मूकनायक कधी चालू केलं, बहिष्कृत भारत कधी चालू केलं, किंवा मूकनायक कुणाचा आहे, बहिष्कृत भारत कुणाचा आहे, याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारलंय, ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा किती वर्षाचा कालावधी असतो. आता हा जो कालचा प्रश्न आहे, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये काय केलं होता, कमेंटमध्ये सांगायला सांगितलं होतं. बऱ्याच प्रश्नांनी उत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये काय सिंपल प्रश्न होता, किती असतो एकूण कार्यकाल, 5 वर्षाचा असतो. परंतु या ठिकाणी मला थोडी ॲडिशनल माहिती सांगायची होती, त्याच्यामुळे मी हा प्रश्न काय केला या ठिकाणी पुन्हा रिपीट केला. ओके, मग पहा, ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान किती लोकसंख्येची आवश्यकता असते असा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग कमीत कमी किती लोकसंख्या लागते, गावची लोकसंख्या कमीत कमी 600 लोकसंख्या असेल तर त्या गावासाठी सेपरेट ग्रामपंचायतीची नियुक्ती केली जाते किंवा सेपरेट ग्रामपंचायत केली जाते. हेच प्रमाण पहा, डोंगरी भागामध्ये काय, जर तुमच्या गावाचा समावेश डोंगरी भागात असेल तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 300 लोकसंख्या लागते. ओके, त्याचबरोबर ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या किती असते, लोकसंख्येनुसार असते. कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त किती सदस्य असतात, 17 सदस्य असतात. आता विशेषतः लक्षात घ्या, सध्या ग्रामपंचायतीचं काय, महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच ग्रामपंचायतीचं काय सध्या इलेक्शन चालू आहे. त्याच्यामुळे काय ग्रामपंचायतीवरती आणि ग्रामसभेवरती प्रश्न येण्याची शक्यता काय दाट आहे. त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 असते. आणि ही सदस्य संख्या कशावर ठरते, असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, तर ती कशावर ठरत असते, तर ती लोकसंख्येवरती ठरत असते. ओके, कशावर ठरत असते, लोकसंख्येवरती ठरत असते. म्हणजे जेवढी लोकसंख्या जास्त असेल तेवढी सदस्य संख्या असते जास्त असते. परंतु जास्तीत जास्त सदस्य किती असतात, तर 17 सदस्य असतात. ओके, आणि सध्या काय सरपंचाची निवड काय होते, सध्या थेट जनतेमधून होतं. याच्या अगोदर काय व्हायचं, सदस्य निवडले जायचे आणि सदस्यामधून सरपंचाची निवड केली जायची. परंतु आता सध्या काय होतंय, सरपंचाची निवड ही थेट जनतेतून होत आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर छोटी पण एक महत्वाची सूचना. आपण काय केलेलं आहे मित्रांनो, तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असे की त्याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, म्हणजे सगळ्या सिलेबसवरती आधारित आहे. त्याचबरोबर जो TCS पॅटर्न आहे, TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न या दोन्ही पॅटर्नवरती आधारित पेपरचा समावेश आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण केलेला आहे. टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला काय आन्सर की सुद्धा दिली जाते त्या टेस्ट सिरीजची. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये पहा, आता एकूण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये किती टेस्ट देतो आपण, 10 टेस्ट देतो. प्रत्येक टेस्टमध्ये 100 प्रश्न आहेत, म्हणजे एकूण तुम्हाला काय 1000 इम्पॉर्टंट आपण प्रश्न तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर तलाठी भरतीचे 2019ला जेवढे पेपर झाले होते ना, म्हणजे 2019ला तलाठी भरतीचे किती पेपर झाले होते, जवळपास 50+ पेपर येतं. हे 50+ पेपर सुद्धा तुम्हाला काय केले जातं, एकदम पूर्णपणे फ्री दिले जातात. ओके, म्हणजे 2019ला जेवढे तलाठी भरतीचे पेपर झाले होते ते सगळे पेपर तुम्हाला आन्सर की सहित काय, आन्सर की सहित तुम्हाला काय त्याच्यावरती फ्री भेटणार आहेत. कशावरती, टेस्ट सिरीजवरती. मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे, 150 रुपये आहे. परंतु त्याच्यावरती सुद्धा आपल्याकडे ऑफर आहे. तुम्हाला फक्त ही काय भेटणार आहे
तुम्ही जर आज टेस्ट सिरीज घेतली तर ही फक्त तुम्हाला 99 रुपयाला टेस्ट सिरीज भेटणार आहे. आता तुम्हाला हे पेमेंट कुठं करायचं आहे, म्हणजे 99 रुपये कुठं सेंड करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम असेल, ॲमेझॉन पे असेल किंवा इतर तुमचं कुठलं ॲप्लिकेशन असेल त्याच्यावरून तुम्हाला पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट 9689141630 आपल्या या नंबरवरती काय करायचं तुम्हाला सेंड करायचा आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कायदेशीर घटनात्मक संस्था कोणती आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय, या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेत आणि याच्यापैकी घटनात्मक संस्था कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणती संस्था, घटनात्मक म्हणजे काय ते आधी समजून घ्या. घटनात्मक म्हणजे ज्या संस्थेच्या स्थापनेचा किंवा ज्या संस्था स्थापन करण्यामागं घटनेमध्ये उल्लेख आहे. काय घटनेमध्ये उल्लेख आहे किंवा घटनेने असं सांगितलं की ही संस्था स्थापन करावीच लागेल. ओके, मग या ठिकाणी पहा काय ऑप्शन आपल्याला, अल्पसंख्याक राष्ट्रीय आयोग, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, केंद्रीय दक्षता आयोग आणि भारतीय वित्त आयोग. मग यापैकी घटनात्मक संस्था कोणती आहे, तर ती आहे भारतीय वित्त आयोग. कोणती, भारतीय वित्त आयोग. कलम 280 नुसार, कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते, कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्या अगोदर पहा वित्त आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. वित्त आयोग हा जो पूर्ण चॅप्टर आहे हा खूप महत्त्वपूर्ण आहे. याच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग कोणत्या कलमानुसार तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते, कोणत्या कलमानुसार केली जाते, 280 नुसार केली जाते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं की पहिल्या वित्त आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती, तर कधी करण्यात आली होती पहा 1951ला करण्यात आली होती. वित्त आयोगाचं मुख्यालय कोठे आहे, तर वित्त आयोगाचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. त्याचबरोबर खूप महत्त्वाचं आहे, या ठिकाणी आपल्याला असं विचारलं जातं की पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. काय, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, हा प्रश्न जवळपास आतापर्यंत 50 वेळेस परीक्षेमध्ये रिपीट झाला असेल. मग पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, केसी नियोगी होते. आणि सध्या करंटमध्ये पहा, सध्या करंटमध्ये कोणता आयोग चालू आहे, तर 15वा वित्त आयोग चालू आहे. खूप महत्त्वाचं आहे. 14 वित्त आयोग तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, ग्रामपंचायतीने कुठं बाकडं बसले, कुठं लाईटी लावल्या, हे सगळे काम कशातून केले होते, 14व्या वित्त आयोगातून केले होते. असं तिथं लिहिलेलं असतं पहा, 14व्या वित्त आयोगाअंतर्गत निधीतून काय सार्वजनिक ठिकाणी बाकडं बसवणे, सार्वजनिक ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवणे. परंतु आता सध्या काय 14 वित्त आयोग संपला असून आता सध्या कोणता वित्त आयोग चालू आहे, 15वा वित्त आयोग चालू आहे. मग 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते आहेत NK सिंह आहेत. पहा लक्षात ठेवायचंय, कोण आहेत 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष, NK सिंह आहेत. त्याचबरोबर 15 वित्त आयोगाचा कार्यकाल किती आहे पहा, 2020 ते 2025. 2020 ते किती आहे, 2025 आहे. म्हणजे एका वित्त आयोगाचा कार्यकाल किती वर्ष असतो पहा, 5 वर्ष असतं. म्हणजे राष्ट्रपती दर 5 वर्षांनी काय करतात, वित्त आयोगाची स्थापना करतात. लक्षात ठेवा, वित्त आयोगाची स्थापना कोण करतात, राष्ट्रपती करतात. कधी करतात, दर 5 वर्षांनी करतात. कोणत्या कलमानुसार करतात, कलम 280 नुसार करतात. ओके, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, केसी नियोगी होते. सध्या कोणता वित्त आयोग चालू आहे, 15वा वित्त आयोग चालू आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर NK सिंह हे काय त्याचे सध्या अध्यक्ष आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारले पहा, प्रश्न क्रमांक 5 आहे आपला. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेले पाहूया आपण. काय विचारले पहा या ठिकाणी, जर डॅश डॅश दिवसामध्ये रकमेच्या बिलावर कोणतीही कारवाई केली नाही तर ती मंजूर झाली आहे असे मानले जाते. आता रकमेच्या बिलावर म्हणजेच कोणत्या विधेयकावरती असेल बरं ते, तर धन विधेयक. कोणतं विधेयक असतं ते, धन विधेयक. मग लक्षात ठेवा, इथं काय विचारलं आपल्याला, जर डॅश डॅश दिवसामध्ये धन विधेयकावर कोणतीही कारवाई झाली नाही तर ती मंजूर झाली असे मानलं जातं. मग किती दिवस, तर 14 दिवस. कुठं, राज्यसभेमध्ये. काय म्हणजे राज्यसभा धन विधेयक हे काय 14 दिवसापेक्षा जास्त दिवस पेंडिंगला ठेवू शकत नाही. धन विधेयक हे काय खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. याच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहेत. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय की एक तर धन विधेयकाची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे, तर ती व्याख्या कलम 110 मध्ये आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन काय पहा, प्रश्न विचारला जातो की धन विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते. काय विचारलं जातं, धन विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जातं. ऑप्शन देतात आपल्याला, राज्यसभा, लोकसभा, दोन्ही संस्थेत
म्हणजे दोन्ही सभागृहात मांडता येतं आणि यापैकी नाही असं आपल्याला ऑप्शन असू शकतात. तर लक्षात ठेवायचं आहे हे प्रथम काय आहे, लोकसभेतच मांडता येते. आता या ठिकाणी काय च लागलाय म्हणजे काय, हे उघड आहे, राज्यसभेत मांडता येत नाही. आणि त्याचबरोबर हे मांडण्या अगोदर याला काय लागते, राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. कशाला, धन विधेयकाला. ओके. त्याचबरोबर हे काय असतं, सरकारी विधेयक असतं. आता सरकारी विधेयक म्हणजे काय असतं की जे विधेयक मंत्र्यामार्फत मांडलं जातं त्याला सरकारी विधेयक म्हणतात. मग धन विधेयक हे काय असतं, सरकारी विधेयक असतं. म्हणजे ते फक्त एखादा मंत्रीच याच्यामध्ये मांडू शकतो सभागृहामध्ये. ओके. म्हणजे हे खाजगी विधेयक नसतं तर हे सरकारी विधेयक असतं. त्याचबरोबर पहा, लोकसभेत ज्यावेळेस पास होईल हे विधेयक, लोकसभेत पास झाल्यानंतर ते कुणाकडे पाठवलं जातं, तर ते राज्यसभेकडे पाठवले जाते. आणि राज्यसभा काय करते पहा, याच्यामध्ये फक्त शिफारस करू शकते. म्हणजे राज्यसभेला बदल करण्यास, जास्त बदल करण्यास अधिकार नाही. राज्यसभा लोकसभेला सांगू शकते, यांना सांगू शकते बा की हे विधेयक असं असं आहे, याच्यामध्ये थोडंफार काय बदल करायचा आहे तर करा, असं त्यांना सांगू शकते. परंतु लोकसभा ठरवते की राज्यसभेने दिलेल्या शिफारशी मान्य करायच्या की फेटाळायच्या. म्हणजे राज्यसभेने जे दुरुस्त्या सुचवल्या, जे बदल सुचवलेत, हे मान्य करायचे की फेटाळून लावायचे, याचा पूर्ण अधिकार कोणाला आहे, तर तो लोकसभेला आहे. ओके. कोणत्या विधेयकाच्या बाबतीत, तर धन विधेयकाच्या बाबतीत. ओके. हे लक्षात राहू द्या, फक्त धन विधेयकाच्या बाबतीत ना. त्याचबरोबर जर हे केलं नाही तर 14 दिवसात मानलं जातं, हे आपण पाहिलं आताच. अजून एक तरतूद आहे पहा, जी संयुक्त बैठक आहे ना, ही संयुक्त बैठक होत नाही. कशासाठी, तर धन विधेयकासाठी संयुक्त बैठक बोलावली जात नाही. ओके. हे पण लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 6 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय, सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, थोडेसे अवघड प्रश्न होते, MPSC लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले होते. पहा, तुम्ही पाहिलं असेल, 2 काय दिलेत या ठिकाणी, 2 वाक्य दिलेत, 2 विधानं दिलेत आणि पुन्हा आपल्याला खाली काय केलेले आहेत, 4 पर्याय दिलेत. मग आपण पहिलं विधान वाचू. पहा काय विचारलं या ठिकाणी, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदाराच्या 2 किमी अंतरावर मतदान केंद्र स्थापन करण्याची खात्री केली आहे. दुसरं विधान काय दिलंय, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला की मतदान केंद्रावर 1500 पेक्षा जास्त मतदार नसावेत. मग यापैकी आपल्याला पुन्हा विचारलेलं आहे खाली की कोणतं विधान बरोबर आहे, तर लक्षात असू द्या हे दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो, हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे काय आहे पहा, तर प्रत्येक मतदाराला जे मतदान केंद्र आहे हे काय असलं पाहिजे, 2 किलोमीटरच्या आत असलं पाहिजे आणि एका मतदार केंद्रावरती 1500 पेक्षा जास्त मतदार नसले पाहिजेत. ओके. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा. पुन्हा इथं काय विचारलं पहा आपल्याला, राज्य धोरण निर्देशक तत्वे कोणती उद्दिष्टे साध्य करतात असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ऑप्शन काय दिलेत पहा, शासकीय नियम बनवण्यास व्यापक दिशा देतात, विधिमंडळावर अंकुश ठेवण्याचा मार्ग म्हणून काम करतात. काय आपलं हे पहिलंच उत्तर आहे, आपल्याला समोर वाचण्याची गरज नाही. तर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे म्हणजेच काय, राज्याची मार्गदर्शक तत्वे किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे काय करतात, उद्दिष्ट काय त्यांचं, तर शासकीय नियम बनवण्याबद्दल व्यापक दिशा देणे. ओके. त्यांच्याबद्दल थोडी डिटेल्स माहिती पाहूया आपण. पहा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत असा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग ते कोणत्या भागामध्ये आहेत, तर ते भाग 4 मध्ये आहेत. आणि कोणत्या कलमामध्ये आहेत, तर ते कलम 36 ते कलम 51 मध्ये आहेत. लक्षात ठेवा. त्याचबरोबर एक लक्षात ठेवायचं असून की ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत यांच्यात जर एखादं उल्लंघन झालं तर आपण न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही यांच्या विरोधात. ओके. पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. काय विचारलंय, एखाद्या खासदाराला शपथ कोण देतो. काय विचारलं या ठिकाणी, खासदाराला शपथ कोण देतो असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत, भारताचे सरन्यायाधीश, राष्ट्रपती, लोकसभेचे सभापती आणि उपाध्यक्ष. तुम्ही पाहिलं असेल खासदाराला शपथ घेणारी, तर कोण देतात शपथ, राष्ट्रपती शपथ देतात. मग आता या ठिकाणी जर खासदाराला राष्ट्रपती शपथ देतात तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की आमदाराला शपथ कोण देतं. भाऊ आमदार आहे त्याला कोण शपथ देतं, तर आमदाराला शपथ कोण देतात, राज्याचे राज्यपाल आमदाराला शपथ देतात. ओके. मग या ठिकाणी पहा, ही जी शपथ असती या शपथेचा नमुना कोणत्या अनुसूचित आहे हा या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग तो कोणत्या अनुसूचीमध्ये शपथेचा नमुना आहे, तर 3ऱ्या अनुसूचीमध्ये शपथेचा नमुना आहे. आणि शपथ वाचल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काय करावं लागते, खाली सही करावी लागते. ओके. आता बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये म्हणत आहेत की सर गणित आणि बुद्धिमत्ताच्या सुद्धा प्रश्नपत्रिकाचं स्पष्टीकरण द्या. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण ऑलरेडी आपला दुसरा YouTube चॅनल आहे,
NG मॅथ क्लास याच्यावरती तलाठी भरतीच्या गणित आणि बुद्धिमत्ताचा प्रश्नसंच घेत आहोत। म्हणजे जे 2019च्या परीक्षेमध्ये जे गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते हे टॉपिक वाईज प्रश्न आपण NG मॅथ क्लास या आपल्या YouTube चॅनलवरती घेत आहोत। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, YouTube वरती जे सर्च ऑप्शन आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला NG मॅथ क्लास सर्च करायचं आहे। ओके, तुम्हाला आपले व्हिडिओ भेटून जातील। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। काय विचारले पहा, खालीलपैकी भारतीय संविधानामध्ये नमूद केलेली नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणते। आता इथं काय विचारलंय, नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न आलाय आणि विचारलंय खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन वाचतो मी पहा। पहिला ऑप्शन काय आपल्याला, वैज्ञानिक दृष्टिकोनाची वृद्धी करणे, मानवतावाद, चौकस वृत्ती आणि सुधारणावादी विचाराचा विकसित करणे। दुसरा ऑप्शन काय दिलंय पहा आपल्याला, अपघातग्रस्तांना मदत करणे। तिसरा ऑप्शन काय दिलंय, नागरी दुष्कृत्यांना प्रतिबंध घालणे। चौथा ऑप्शन काय दिलंय, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे। मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, पहिलं हे काय योग्य उत्तर आहे। आपल्या घटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत याच्यामध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य दिलेत पहा, एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत। त्याच्यापैकी एक मूलभूत कर्तव्य काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाची वृद्धी करणे। त्याच्यानंतर दुसरा काय आहे, मानवतावाद आहे, चौकस वृत्ती आणि सुधारणावादी विचार विकसित करणे आहेत। आणि हे जे 3 कृत्य आहेत ना, हे जे 3 मूलभूत कर्तव्य आपण हे जे खाली जे 3 कर्तव्य दिलेत, अपघातग्रस्तांना मदत करणे, नागरी दुष्कृत्यांना प्रतिबंध घालणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, हे घटनेने दिलेले नाहीत, म्हणजे हे घटनात्मक नाहीत, पण आपण यांना नैतिक म्हणू शकतो। काय म्हणू शकतो, नैतिक तत्वे म्हणू शकतो। म्हणजे आपण ज्याने त्याने प्रत्येकाने काय केलं पाहिजे, या 3 तत्वांचं पालन केलं पाहिजे। ओके, आता या ठिकाणी पहा, मूलभूत कर्तव्यावरती काय खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे। मग या ठिकाणी पहा, एक तर सर्वप्रथम असा प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार घटनेमध्ये करण्यात आला। काय विचारलं जातं, मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार घटनेमध्ये करण्यात आला, तर सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला होता। कधी करण्यात आला होता हाही प्रश्न विचारला जातो, तर तो 1976 मध्ये करण्यात आला होता। त्याच्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला होता हा सुद्धा प्रश्न विचारला जातो। मग कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला होता, तर 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला होता। कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे हाही प्रश्न विचारला जातो, तर भाग 4A मध्ये। काय, भाग 4A मध्ये। आता या ठिकाणी पाहिलं होतं आपण, भाग 4 मध्ये काय होते, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे होते। आणि भाग 4A मध्ये काय आहेत, तर मूलभूत कर्तव्य आहेत। कोणत्या कलमामध्ये आहेत, तर कलम 51A मध्ये आहेत। पहा, कलम 51A मध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं। एकूण किती कर्तव्य आहेत, सध्या 11 कर्तव्य आहेत, परंतु सुरुवातीला 42व्या घटना दुरुस्तीने एकूण 10 कर्तव्याचा समावेश केला होता। त्याच्यानंतर 11वं कर्तव्य कधी समावेश करण्यात आलं हा सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर कधी समाविष्ट करण्यात आलेला आहे पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार काय केलं होतं, 11व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश घटनेमध्ये करण्यात आला होता। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। किती नंबरचा प्रश्न आहे आपल्या या ठिकाणी, 10 नंबरचा प्रश्न आहे। काय सांगितलं आपल्याला, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना काढून टाकण्याचे खालीलपैकी कोणते मार्ग आहेत। पहा, पुन्हा MPSC टाईपचा प्रश्न आहे। एक ऑप्शन दिलेत, 2 विधानं दिलेत आणि खाली पुन्हा 4 ऑप्शन दिलेले आहेत। मग काय विचारलं या ठिकाणी आपल्याला, जे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत यांना काढून टाकण्याचा कोणता मार्ग आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। त्याच्या संदर्भात आपल्याला खाली 2 विधानं दिलेत। पहिलं विधान वाचतो पहा, काय दिलंय, गैरवर्तन केल्याचे सिद्ध झाल्यास किंवा काम करण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाल्यास आणि भारताच्या राष्ट्रपतीच्या आदेशानुसार। ओके, दुसरा ऑप्शन काय दिलंय, सर्वोच्च न्यायालयाच्या किमान 12 सदस्यीय खंडपीठाने चालवलेल्या किंवा बसवलेल्या महाभियोगानुसार। मग याच्यापैकी कोणतं विधान खरं आहे मित्रांनो, तर फक्त ए हे विधान खरं आहे। काय, फक्त ए हे विधान खरं आहे की एकतर काय झालं पाहिजे, न्यायाधीशाने गैरवर्तन केल्याचं सिद्ध झालं पाहिजे किंवा तो काम करण्यास असमर्थ असला पाहिजे। आणि एवढं सिद्ध होऊनही त्याच्यासाठी कुणाचा आदेश लागतो, तर राष्ट्रपतीचा आदेश लागतो। ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे की न्यायाधीशाला पदावरून कोण काढून टाकू शकतं, तर भारताचे राष्ट्रपती काढून शकतात। ओके, मग या ठिकाणी पहा, न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी पहा सर्वप्रथम काय करावं लागतो, एक प्रस्ताव सभागृहामध्ये मांडावा लागतो। मग तो कोणत्या कलमानुसार मांडला जातो पहा, कलम 124(4) नुसार मांडला जातो। कलम 124(4) नुसार मांडला जातो। कोणत्या सभागृहात मांडता येतो, तर दोन्ही सभागृहात मांडता येतो। म्हणजे तुम्ही एकतर लोकसभेत मांडू शकता किंवा राज्यसभेत मांडू शकता। ओके, काही अडचण नाही, कुठेही मांडू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी सदस्य आहे जर तुम्ही लोकसभेत मांडला तर त्याच्यावरती कमीत कमी 100 सदस्याच्या सह्या लागतात, म्हणजे 100 सदस्यांची त्याला अनुमोदन लागतं।
आणि जर तुम्ही राज्यसभेत मांडला तर राज्यसभेसाठी तुम्हाला 50 सदस्याचं काय लागतं, अनुमोदन लागतं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11 आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलंय, कोणता मूलभूत हक्क घटनेतील मूलभूत अधिकारांच्या यादीतून वगळण्यात आला जी जमीनदारी प्रणालीच्या संपूर्ण उच्चाटनाची नांदी होती. म्हणजे काय विचारले पहा या ठिकाणी, असा कोणता मूलभूत हक्क आहे की जो घटनेतून म्हणजे मूलभूत हक्काच्या यादीतून काढून टाकण्यात आला आणि तोच काय झालं की जमीनदारी प्रणालीचे जे उच्चाटन केलंय त्याची काय होती, ती नांदी होती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कोणता हक्क काढून टाकलेला आहे मूलभूत हक्कातून, तर मालमत्तेचा हक्क. आता या ठिकाणी पहा, मालमत्तेचा हक्क पहिल्या घटनेतील कलम 31 मध्ये होता, त्या ठिकाणी तो तिथून काढून टाकून कलम किती, कलम 300 मध्ये टाकलेला आहे. पहा काय, कलम 300 मध्ये टाकलेला आहे. मग 300 मध्ये टाकल्यामुळे तो काय झालाय, फक्त कायदेशीर हक्क आहे. पहा काय, कायदेशीर हक्क, संपत्तीचा हक्क हा काय आपला काय कायदेशीर हक्क आहे, मूलभूत हक्क नाही. मूलभूत हक्क काय आहेत, फक्त राज्यघटनेत जेवढे दिलेले हक्क आहेत तेवढेच हक्क काय आहेत, मूलभूत हक्क आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी, खालीलपैकी कोणते तत्व राज्य धोरण निर्देशक तत्वामध्ये नमूद केलेले आहेत. पाहिलं पुन्हा, राज्य धोरण निर्देशक तत्व म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहेत. मार्गदर्शक म्हणजे या ठिकाणी पहा, राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला प्रश्न कुठे कुठे येतात पहा. एक तर मूलभूत हक्कावरती तुम्हाला जास्त प्रश्न येतात, त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वावरती येतात, मूलभूत कर्तव्यावरती येतात आणि मग पुन्हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, म्हणजे एवढ्याच एक लिमिटेड प्रकरण आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे. काय विचारले पहा, खालीलपैकी कोणते तत्व, आपण प्रश्न वाचलेला आहे, तत्व वाचवा डायरेक्ट पहा. जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे, संपत्ती एकाच हातामध्ये एकवटल्यापासून रोखणे, ग्रामपंचायतीचे संघटन करणे. मग यापैकी कोणते तत्व राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहेत, तर मित्रांनो पी आणि आर ही तत्व. पी आणि आर म्हणजेच कोणती, या ठिकाणी पहा, हे एक तत्व आहे आणि हे एक तत्व आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे हे कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 51 नुसार आहे. आणि हे कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 40 नुसार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीचे संघटन केले जाते किंवा ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासंदर्भात कोणते कलम राज्यघटनेमध्ये आहे, असा प्रश्न आपल्याला वारंवार विचारलेला आहे. मग लक्षात ठेवायचं आहे, ग्रामपंचायतीच्या संघटनेसंदर्भात किंवा स्थापन करण्यासंदर्भात कलम 40 हे काय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. आता काय विचारलं आपल्याला, खालीलपैकी कोणत्या राज्याचं उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत पहा, मेघालय आहे, मणिपूर आहे, अरुणाचल प्रदेश आहे आणि सिक्कीम आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. मग अरुणाचल प्रदेश हे जर या राज्याचं जे उच्च न्यायालय आहे ते कुठे आहे मित्रांनो, तर ते गुवाहाटी या ठिकाणी आहे. पहा कुठे आहे, गुवाहाटी. गुवाहाटी कुठे आहे, आसाम राज्यामध्ये आहे. ओके, मग तुमच्या लक्षात आलं असेल काय, अरुणाचल प्रदेशचे उच्च न्यायालय हे काय राज्याच्या बाहेर आहे. त्याचबरोबर बाकीचे जे पर्याय ते या ठिकाणी पहा. आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. जे मेघालय उच्च न्यायालय आहे त्याची स्थापना कधी झाली होती, 2013 झाली होती. मुख्यालय कुठे आहे, शिलाँग या ठिकाणी मुख्यालय आहे. ओके, त्याचबरोबर मणिपूरची स्थापना सुद्धा 2013 आहे, मुख्यालय कुठे आहे, इम्फालला आहे. आणि सिक्कीम उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती, 1975 झाली होती. त्याचं मुख्यालय कुठे आहे, गंगाटोक या ठिकाणी आहे. आणि जे आपलं गुवाहाटीचं जे उच्च न्यायालय आहे ना मित्रांनो, याच्या अंतर्गत म्हणजे हे एकूण 4 राज्यासाठी कार्य करतं. मग ते 4 राज्य कोणते आहेत पहा, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, मिझोराम आहे आणि नागालँड आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलं या ठिकाणी, 73वी व 74वी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली. काय विचारलंय, 73वी व 74वी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली असं आपल्याला विचारलेलं आहे. 100% मुलांना माहित असणार आहे कधी झाल्या होत्या, 1992 झाल्या होत्या. लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचे आहेत. मग 73व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं बा, घटनेमध्ये भाग 9 समाविष्ट करण्यात आला होता आणि त्याचं नाव काय पहा, त्याला शीर्षक काय दिलेलं आहे, तर पंचायती असं शीर्षक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कलम 243 ते कलम 243 ओ पर्यंत याचा समावेश आहे. ओके, म्हणजेच आपण जी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, या स्थानिक स्वराज्य संस्थेला
कलम 73 काय दिलेलं आहे, घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्याचबरोबर कलम 74 सुद्धा काय केलेलं आहे, घटनात्मक दर्जा दिलेला आहे. पण कशाला दिलेला आहे, नगरपालिका वगैरे त्यांना सुद्धा आपण शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. मग हे काय पहा, भाग 9 74व्या घटनादुरुस्ती काय केलेलं आहे, भाग 9 समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याचा शीर्षक काय पहा, नगरपालिका हे शीर्षक आहे. कलम 243 पी ते 243 झेडजेचा समाविष्ट याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय, केंद्र व राज्यामध्ये विधी विषयक वितरणाबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. पुन्हा आपल्याला काय सांगितलंय, कोणतं विधान खरं आहे कोणतं विधान खोटं हे ओळखायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिले विधान काय पहा, फक्त केंद्र सरकार केंद्रीय यादीतील विषयावर कायदे करते. विधान काय हे बरोबर आहे. दुसरं विधान वाचूया काय आहे, केंद्रीय आणि राज्य सरकार दोन्ही राज्यांच्या सूचीतील विषयावर कायदे करतात. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही काय करतात, राज्यांच्या सूचीतील विषयावर कायदे करतात असं हे वाक्य म्हणतंय. मग हे वाक्य काय मित्रांनो चूक आहे. कारण राज्य सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार फक्त कोणाचा आहे, तर तो राज्य सरकारचा आहे. ओके, मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त पी बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. कुठे आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे का पहा, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आपल्याला फक्त पी. ओके, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, घटनेमध्ये एकूण किती सूची आहेत हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. एकूण किती सूची आहेत, 3 सूची आहेत. घटनेत कुठे आहेत त्या, तर 7व्या अनुसूचीमध्ये या काय आहेत, 3 सूची दिलेल्या आहेत. त्या कोणत्या सूची आहेत पहा, आपण पहिली पाहिली केंद्र सूची, दुसरी काय राज्य सूची आणि तिसरी काय आहे समवर्त सूची. ओके, आता या ठिकाणी केंद्र सूचीतील विषयावर कायदा कोण करतं, फक्त केंद्र करतं. राज्य सूचीतील विषयावर कायदा राज्य करतं आणि या समवर्ती सूचीतील विषयावर कायदा काय करतात, केंद्र आणि राज्य दोघं मिळून करतात. ओके, पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. काय विचारलंय, पुढीलपैकी कोणत्या राज्यात कायदे मंडळ द्विगृही स्वरूपात आहे. आता या ठिकाणी कायदे मंडळ द्विगृही स्वरूपात असणं म्हणजे काय, विधानसभा तर कंपल्सरी आहे राज्यामध्ये, पण विधानसभेसोबत विधान परिषद अस्तित्वात असणं असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, विधान परिषद. मग या ठिकाणी ऑप्शन काय दिलेत पहा, केरळ, राजस्थान, तामिळनाडू आणि बिहार. मग यापैकी कोणत्या राज्यामध्ये द्विगृही स्वरूपात विधानमंडळ आहे, तर ते आहे बिहारमध्ये. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, एकूण विधान परिषद किती राज्यामध्ये अस्तित्वात आहे, तर एकूण 6 राज्यामध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. म्हणजेच एकूण 6 राज्याचं कायदे मंडळ हे काय सध्या द्विगृही आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही जुनं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये 7 हा उल्लेख दिलेला असेल. पण लक्षात ठेवा, जे आपलं जम्मू आणि काश्मीर होतं ना, या ठिकाणी पहिली विधान परिषद अस्तित्वात होती, परंतु सध्या जम्मू काश्मीरला काय केलेलं आहे, 2019 मध्ये त्याचा राज्याचा दर्जा काढून त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. ओके, मग कोणते 6 राज्य आहेत पहा, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, बिहार आहे, आंध्र प्रदेश आहे आणि तेलंगणा राज्य आहे. हे एकूण काय आहेत, 6 राज्यामध्ये काय सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. खूप महत्वाचं आहे. हे 6 राज्य तुम्हाला लिहून काढून पाठ करून टाकायचे आहेत, कारण याच्यामध्ये परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक आहे 17 आहे. काय विचारलंय, आमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात कमी संख्येची विधानसभा कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग या ठिकाणी पहा ऑप्शन काय दिलेत, दिल्ली, गोवा, सिक्कीम आणि पुदुच्चेरी. मग यापैकी सर्वात कमी सदस्य संख्या, कमी संख्या म्हणजे कोणती संख्या, तर सर्वात कमी सदस्य संख्या कोणत्या विधानसभेची आहे, तर ती पुदुच्चेरी विधानसभेची आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, पुदुच्चेरी हा काय एक केंद्रशासित प्रदेश आहे. मग सध्या भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ह्या 8 केंद्रशासित प्रदेशापैकी एकूण फक्त 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये काय विधानसभा अस्तित्वात आहे. मग ते 2 कोणते आहेत, एक तर काय पुदुच्चेरी आहे आणि दुसरा दिल्ली आहे. दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती असेल आपची सत्ता आहे, आपण तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल. मग या ठिकाणी पहा, पुदुच्चेरीची विधानसभा कधी निर्माण करण्यात आली होती, तर ती 14व्या घटनादुरुस्तीने 1962 मध्ये निर्माण करण्यात आली होती. आणि तिच्यामध्ये एकूण सदस्य किती आहेत पहा, तर एकूण फक्त 33 सदस्य आहेत. त्या 33 पैकी पहा फक्त 30 सदस्य काय असतात, प्रत्यक्ष निवडले जातात आणि हे 3 सदस्य काय असतात, नामनिर्देशित सदस्य असतात. ओके, त्याचबरोबर दिल्ली विधानसभेचा समावेश कधी करण्यात आलेला किंवा दिल्लीला विधानसभा कधी अस्तित्वात आलेली पहा, तर ती 69वी घटनादुरुस्ती 1991 नुसार सदस्य संख्या किती आहे त्या ठिकाणी दिल्ली विधानसभेची, तर 69 ही सदस्य संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर. काय विचारलंय, पंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात लिहिलेलं आहे, तर राज्यघटनेच्या
अनुच्छेद कलम 243 नुसार मध्ये काय केलेलं आहे, तर सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना काय कार्यक्षम करण्यासाठी वित्तीय अनुदानाची मदत केली पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा. काय विचारलंय, बुलेट ट्रेन डॅश डॅश दरम्यान काय बुलेट ट्रेन डॅश डॅश दरम्यान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे असं आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं विचारलंय की बुलेट ट्रेन कुठून कुठपर्यंत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. ऑप्शन पहा तुमच्या समोर आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं असेल ना तर मित्रांनो लगेच व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिचितांना काय करायचा, फॉरवर्ड करायचा. आपल्या रोजच्या व्हिडिओचा टायमिंग बरेच जण विचारतात, तर मित्रांनो संध्याकाळी 6 हा आपला टाइम आहे किंवा 6:30 आपला काय असतो व्हिडिओ असतो. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.